राज्यभरात आज शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी शिक्षक लोक आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत। आपण जर छत्रपती संभाजीनगर शहरातली ही सारी दृश्य बघितली तर क्रांती चौकातून शिक्षकांचा हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। मोठ्या संख्येने हातात वेगवेगळे फलक घेऊन या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शिक्षक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलं तर राज्यभरात आज शिक्षक संघटनांच्या वतीने शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने महिला शिक्षकांचा सहभाग जो आहे तो लक्षणीय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आज राज्यामध्ये शिक्षक संघटना या आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। टीईटी सक्ती नको, सन्मान हवा, कंत्राट भरती रद्द करा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे शिक्षक लोक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहे। 15 मार्च 2024ची संच मान्यता निर्णय जो आहे तो रद्द करावा। आपल्यासोबत काही शिक्षिका आहेत, काय सांगाल तुम्ही आज मोर्चात सहभागी झालात, काय मागण्या आहेत? मुख्य म्हणजे टीईटी परीक्षा ही रद्द केली पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, ह्या आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या आहेत। त्यासाठी मी या मोर्चावरती ठाम आहात जोपर्यंत पूर्ण होत नाही? हो, मग आम्ही सर्व शिक्षक अगदी एकजुटीने याच्यामध्ये सामील आहोत। आज किती शिक्षकांचा सहभाग आहे? आज जवळजवळ 19 ते 20 हजार शिक्षकांचा इथे सहभाग आहे। फक्त छत्रपती संभाजीनगर? फक्त छत्रपती संभाजीनगर। सर्व शाळा बंद आहेत आणि सर्व शिक्षक एकजुटीने इथे आलेले आहेत। सरकारला काय इशारा आहे? सरकारला काय इशारा आहे? सरकारला एवढंच आमचं म्हणणं हेच आहे की टीईटीची सक्ती जी आहे ती बंद करा आणि आम्हाला मुलांना शिकू द्या। जे अशैक्षणिक काम आहे ती काढून घ्या आणि जी ऑनलाईन काम आहे ती नको आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या, एवढंच म्हणणं आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं शिक्षिका ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। टीईटीची सक्ती नको यासह विविध मागण्यांसाठी या ज्या शिक्षिका आहेत त्या या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। कॅमेरा पर्सन आम्ही ताडेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।